नेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या वाढदिवसाचं अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून जी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे ते पनवेलच्या सर्वांगीण विकासाचे महापर्व आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचं आपण इथे स्वागत करावं। त्यानंतर राहुल पाठे यांना मी आमंत्रित करत आहे आपल्या शुभास्ते पनवेल पंचायत समितीचे विद्यमान सदस्य आदरणीय या प्रमोददादा भिंगारकर, आपण या प्रमोददादा या। चला जयेशला सामनावीराचा किताब दिला जाईल। मी सन्माननीय आपले लोकप्रिय आमदार आदरणीय प्रशांतदादा ठाकूर साहेबांना इथे विनंती करतो की चिखले क्रिकेट संघाचा गुणवान क्रिकेटर 15 चेंडूमध्ये 39 धावांची खेळी साकारणारा जयेशला सामनावीर किताब आणि त्याचा इथे गौरव करावं। इथे सन्माननीय प्रमोददादा भिंगारकर यांचा सन्मान इथे केला जाईल। राहुल पाटे यांना मी आमंत्रित करतो। युवा नेते भारतीय जनता पार्टी आपल्या शुभास्ते सन्माननीय श्री प्रमोददादा भिंगारकर बिचुंबे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच, ज्याने खऱ्या अर्थाने गेल्या निवडणुकीला पंचायत समितीच्या 5 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने एक 8 मताच्या फरकाने पराभवाला सामोरे जावं लागलं। त्यानंतर हार न मानता जिद्द आणि चिकाटी सातत्याने ज्याने उरासी बाळगली आणि यावेळेस त्यांच्या सौभाग्यवती मात्र पंचायत समितीमध्ये निवडून आल्या। यानंतरचा सन्मानित केला जाणार आहे। मी सन्मानित दिलीपदादा मस्कर या आपणास आमंत्रित करतो आपल्या शुभास्ते आनंददादा ढवले शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तथा उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे विद्यमान अध्यक्ष आनंददादा ढवले साहेब यांचं वस्त्र अलंकार अर्थात पुष्पगुच्छ शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण इथे त्यांचं स्वागत करावं। यानंतर मी पुन्हा एकदा प्रवीण मात्रे यांना आमंत्रित करतो आपल्या शुभास्ते चौशेट आपण चौशेट मात्र्यांच्या शुभास्ते वावा नेरे जिल्हा परिषद विभागीय भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष सुनीलदादा पाटील विहीगर यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आपण आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून इथे त्यांचं स्वागत करावं। यानंतर बघा बोनशेत गावातील युवा नेते, एक अभ्यासू खऱ्या अर्थाने युवा परंतु अभ्यासू कार्यकर्ता मुकेश फडके विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बोनशेत विहीगर ग्रामपंचायत त्यांचा सन्मान इथे केला जाईल। मुकेश फडके कौतुक करावं लागेल। भारतीय जनता पार्टीच्या आज कमी वयामध्ये आज बोनशेत गावामध्ये ते प्रतिनिधित्व करतात। एक चांगला अभ्यासू कार्यकर्ता आहे आणि त्यांचा यथोचित सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून इथे केला जात आहे। या विलासदादा पाटील या विलास पाटील या माजी उपसरपंच विलासदादा पाटील यांच्या शुभास्ते राजेंद्र दादांचा सन्मान करा। चला या चौशेट आपण या। चला विलासदादा पाटील यांच्या शुभास्ते पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित पंचायत समितीचे सदस्य आणि यापूर्वी खऱ्या अर्थाने त्यांना रायगड जिल्हा परिषदेमध्ये आपल्या पक्षाचे प्रतिनिधित्व होण्याचं भाग्य लाभला। पदाधिकारी आहेत सरचिटणीस भारतीय जनता पार्टी, त्यांचा सन्मान इथे केला जात आहे। चला चौशेट आपण आपल्या शुभास्ते विलासदादा पाटील यांचा आपण इथे सन्मान करावं। चौशेट मात्रे अतिशय चांगली मेहनत पाहतो आमदार चषक क्रीडा स्पर्धेला आणि आमदार साहेब उपस्थित आहेत। मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांचं कौतुक करावं लागेल, सर्व टीमचं कौतुक करावं लागेल। खूप मेहनत आहे मोरिया क्रिकेट संघ मोह या आमच्या कमिटीची। यानंतर प्रमोददादा मात्रे या माजी उपसरपंच मोह प्रमोददादा या आपला यथोचित सन्मान केला जाईल। मी राहुल पाटे यांना आमंत्रित करतो की आपण प्रमोद मात्रे यांचं स्वागत करावं। प्रमोद या आपण। आमचे राहुल पाटे खूप मेहनत आहे। मोरिया क्रिकेट संघ म्हटलं तर आमचे प्रवीण दादा मात्रे राहुल पाटे यांनी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या सर्व सहकार्याने या स्पर्धेसाठी मेहनत घेतलेली आहे। आमचे प्रशांत मात्रे आहेत। चला आता वेळ कमी आहे। हा सन्माननीय लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्ताने मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या संयुक्त विद्यमानाने पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आपण सर्वांचे लोकप्रिय आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2026 या पर्व भेटीसाठी आलेले आहे आणि या स्पर्धेबद्दल आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांना इथे आमंत्रित करतो। भारत माता की माजी खासदार सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोरिया क्रिकेट संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या या मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये आज आपल्या
सर्वांसोबत उपस्थित असणारे माझे जिल्हा परिषद सदस्य आणि आता आपले पंचायत समिती सदस्य राजेंद्र पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे सरपंच प्रमोद भिंगारकर, इथं उपस्थित असणारे सरपंच आनंद ढवळे, या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी चौशेठ, इथं उपस्थित सुनील पाटील, प्रवीण म्हात्रे, या ठिकाणी उपस्थित प्रमोद, उपस्थित असणारे मुकेश, उपस्थित असणारे विलास फडके, उपस्थित असणारे विलास पाटील, उपस्थित असणारे सर्वच सहकारी भगिनी आणि सर्व उपस्थित बंधूंनो, मी या सर्व संघांच्या सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो. आणि महाशिवरात्रीला प्रारंभ झालेला आहे आणि शंकर भगवानाच्या आशीर्वादानं जशी सर्व सृष्टी ही एका अर्थानं नवतेजानं झळाळून उठली, त्याच पद्धतीनं आपण सर्व सहकारी हे ज्या वेळेला तरुण रक्ताचे सर्व पदाधिकारी सहकारी गावातले एकत्र येतात, त्यावेळेला अनेक अशक्य गोष्टी या शक्य करून दाखवत असतात. याच पद्धतीनं गावातला युवा वर्ग हा सकारात्मक कामासाठी जेव्हा पुढे येतो, त्यावेळेला त्याच्या माध्यमातून अशाच अनेक गावाच्या हिताच्या गोष्टी साध्य केल्या जातात. आज क्रिकेट स्पर्धांच्या निमित्तानं मोरिया क्रिकेट संघ मोह यांनी इथं जे आयोजन केलं आहे त्याबद्दल मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. अतिशय कष्टानं आपण अशा पद्धतीच्या या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि त्यामुळे मला खात्री आहे की इथे येणाऱ्या प्रत्येक संघाच्या खेळाडूला या स्पर्धेत भाग घेतल्याचा अभिमान वाटत असणार आहे. मी या निमित्तानं या सर्व खेळाडूंना देखील मनापासून शुभेच्छा देतो. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्तानं आमच्या या सर्व नव्या सहकाऱ्यांवरती आपण जी जबाबदारी मतदान करून त्यांना काम करण्याची जी संधी देऊन या ठिकाणी ती जबाबदारी दिली आहे, मी त्याबद्दल आपला सर्व तरुण सहकाऱ्यांचं आणि त्या सर्व मतदारांचं देखील मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि ही संधी आपण जी दिली आहे ती संधी सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी दूर करून त्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना या आणून त्या यशस्वीरित्या राबवून आपण सार्थ करून दाखवू. आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या शुभेच्छांच्या आधारावरती येणाऱ्या कालावधीमध्ये या पनवेल परिसराला ग्रामीण भागाला अपेक्षित असलेला विकास हा करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया. सर्व तरुण वर्गाला पुन्हा एकदा आम्हा सर्वांच्याकडून शुभेच्छा देत असताना या स्पर्धेला आपण आमदार चषक हे नाव दिलं त्याबद्दल आमच्या सर्व आयोजक सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण गेली अनेक वर्ष काम करत आलेलो आहोत. रामशेठ ठाकूर साहेबांनी शिक्षण क्षेत्र असू द्या, राजकारण असू द्या, समाजकारण असू द्या, ज्या ज्या वेळेला कुठलीही जबाबदारी स्वीकारली ती पूर्ण पार पाडण्यासाठी त्यांनी तन भन धन सर्व अर्पण करून त्या त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पुढं नवा आदर्श निर्माण करून दिला. त्यांच्या या 75व्या वाढदिवसाचं औचित्य तुम्ही या चषकासाठी साध्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांच्या परिवाराच्या वतीनं देखील मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब. पुन्हा एकदा आमच्या मोरिया क्रिकेट संघाच्या वतीने आमच्या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय आमचे प्रवीणदादा म्हात्रे, राहुल पाटे, आमचे दिलीपदादा मस्कर, चौशेठ, आमचे संपूर्ण सूर्या मस्कर असतील, आमचे प्रशांत म्हात्रे असतील, नितीन मोरे, या सर्वांच्या वतीने सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब आपला आम्ही जाहीररित्या इथे आभार व्यक्त करतो. आणि वली या समालोचन कक्षमध्ये मनोहर पाटील आणि आकाश यांच्याकडे. बहुत बहुत शुक्रिया महागुरु. सम्मानीय आमदार साहब, पनवेल के विधायक प्रशांत दादा ठाकुर हमारे मंच से प्रस्थान करते हुए, जिन्होंने अपने काम से पनवेल के विकास की दिशा बदली और उनके नाम से ये क्रीडा प्रतियोगिता आमदार ट्रॉफी 2026. सभी दर्शकों का एक बार फिर से स्वागत है दोस्तों. पहले दौर का चौथा मुकाबला है. एक तरफ आजूली टीम है और उनके खिलाफ खेल रही है कसलकन टीम. पहले पारी हम देख पा रहे कसलकन टीम कर रही है गेंदबाजी प्रफुल्ल मते. पहली 2 गेंदों के ऊपर 10 कायद है, लेकिन उसके बाद कमबैक है. गेंदबाज तैयार प्रफुल्ल, आगे निकलकर खेलने की ये कोशिश थी. गेंद और बल्ले के बीच में संपर्क हुआ नहीं. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. पहली गेंद के ऊपर छक्का, दूसरी पर चौका, तीसरी डॉट है, चौथी डॉट है. गेंदबाज हम देगा, बल्लेबाज देख सकते हैं तौसीफ शेख और उनका साथ निभा रहे संदीप माली.
पांचवी गेंद आएगी इस ओवर की प्रफुल्ल मते। अच्छी गेंदबाजी में वापसी है, अच्छा स्ट्रोक, क्या बात है, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। यस इट इज अ बिग हिट, सिक्सर। क्या बात है डीजे नितिन, महाशिवरात्रि की शुरुआत हो चुकी है, 12:15 और सभी को याद दिलाते हुए, और क्या कमाल का छक्का लगाया, 2 छक्के अब तक इस पारी में। रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 16 रन। 5 गेंदों की समाप्ति हो चुकी है। पहले दौर का यह अंतिम मुकाबला देख सकते हैं, 5 ओवर का यह खेल है। शुरुआत दमदार है, प्रफुल्ल मते थोड़े से महंगे साबित हुए। पहली गेंद के ऊपर जरूर बड़ा स्ट्रोक आया था, बीच में 2 गेंदें डॉट पे आई थी, लेकिन उसके तत्पश्चात कमाल की पारी। तौसीफ शेख बाएं हाथ का यह खिलाड़ी आग उगलता हुआ, हल्की सी ठंड महसूस करी जा सकती है। शबनम गिरना अब शुरू हो चुका है और यहां पर जरूर कोशिश होगी गेंदबाजों से, लेकिन बल्लेबाज अपनी हुकूमत, अपनी दादागिरी पेश करते हुए बीच मैदान में। अंतिम गेंद का खेल बाकी है। पहला ओवर प्रफुल्ल मते, पहले पावर प्ले का ओवर, और पावर दिखा रहे बल्लेबाज अजूली क्रिकेट टीम के तौसीफ शेख। 5 गेंदें उन्होंने खेली है, 16 का योगदान है। अंतिम गेंद आएगी, कितने नंबर आएंगे इस गेंद के ऊपर। गेंदबाज तैयार, प्रफुल्ल मते दबाव में नजर आएंगे, विकेट की सख्त तलाश है। हल्के हाथों से केवल डिफेंस की इस गेंद को, स्ट्राइक रखेंगे अपने पास। पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद बिना नुकसान गांवदेवी आचिवली पहुंची है 17 के ऊपर। हर 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 महादेव। का पहली गेंद, जोरदार अपील करी गई, अपीलों में उत्साह देखने को मिला, 23 अपील हुई थी। विकेटों के पीछे से सभी इन्वॉल्व थे। लेग बिफोर के लिए बिल्कुल रिव्यू अवेलेबल नहीं होता दोस्तों, इतनी तकनीक नहीं है ग्रामीण टेनिस क्रिकेट में, आप भी समझ सकते हैं। किसी भी टूर्नामेंट में आपको लेग बिफोर के लिए, LBW के लिए रिव्यू नहीं मिलता। सत्रह रन। गेंदबाजी में प्रभात एक बार फिर से है तैयार, ओवर द विकेट से ये गेंद आएगी। क्या बात है, जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। लॉन्ग लेग बाउंड्री, जो सबसे छोटी बाउंड्री होती है, उसको टारगेट किया, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा छक्का। साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा, टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी। अरे
स्पर्धेचे केले आयोजन मोरया जबरदस्त बल्लेबाजी का नजारा। कुछ गेंदें डॉट जरूर खेली है लेकिन बाउंड्रीज में डीलिंग शुरू है। ये गेंद ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी। अंपायर का इशारा आता हुआ कि ये गेंद जरूर खराब है। वाइड गेंद एक्स्ट्रास के रूप में रन आ रहे हैं। तौसीफ शेख 24 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम देख सकते हैं। प्रभात मते गेंदबाजी में है लेकिन जिस तरीके से बल्लेबाजी हो रही है इस खिलाड़ी को रोकना जरूरी है घोड़िल देव कसलकन टीम के लिए। कैसा हो पाएगा लेकिन तौसीफ शेख की जादूगरी जारी है। कमाल की वो बल्लेबाजी मैदान के अंदर दिखाते हुए अपनी टीम के लिए बड़े टोटल की ओर अग्रेसर होती हुई जबरदस्त नजारा बल्लेबाजी का हम देख पा रहे। इस बार इस गेंद को धकेला डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी है। सिंगल आएगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। एक रन के मदद से पारी आगे बढ़ती हुई रन बने हैं टोटल 25 के ऊपर पारी पहुंची है। पहली मर्तबा संदीप माली आएंगे स्ट्राइकर एंड के ऊपर। बिल्कुल 9 गेंदों से अपनी स्ट्राइक के प्रतीक्षा में थे और यहां पर स्ट्राइक मिलती हुई 3 गेंदें डॉट खेली जरूर है तौसीफ शेख ने लेकिन 24 रनों का योगदान है अपने टीम के लिए पहले 9 गेंदों के ऊपर। लाजवाब बल्लेबाजी। प्रभात मते थोड़े से दबाव में जरूर नजर आएंगे। फील्ड में बदलाव है क्योंकि दाएं और बाएं हाथ का कॉम्बिनेशन लेकर जब भी टीमें चलती है बिल्कुल थोड़ा सा सरदर्द होता है फील्डिंग करने वाली टीम का। लाइन को एडजस्ट भी करना होता है, लेंथ को भी सुधारना होता है, फील्ड प्लेसमेंट में भी यहां पर बदलाव करना होता है। चलो मुकाबला शुरू करना है दोस्तों, बहुत समय लिया जा रहा है। प्रभात मते इस ओवर की अगली गेंद लेकर है तैयार। राउंड द विकेट से ये गेंद काफी देर तक हवा में लहराई। गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका। थैंक यू सो मच। 29 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम जरूर देख सकते हैं। इस ओवर के आने वाली प्रभात की 2 गेंदें अभी भी शेष है। जिसे कहते हैं ना, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं। कश्तियां बदलने की जरूरत नहीं, दिशा को बदलो, किनारे खुद ब खुद बदल जाते हैं। क्या दिशा बदलेगी मुकाबले की। सिंगल आएगा इस गेंद के ऊपर। अभी भी 1 गेंद का खेल है बाकी। 5 गेंदें पूरी हो चुकी है। रन बने हैं टोटल 30 रन। 17 रन पहले ओवर में आए, दूसरे ओवर में अब तक 13 लुटा चुके हैं। जबरदस्त यहां पर बल्लेबाजी देखने को मिल रही है। दोनों बल्लेबाज तौसीफ शेख और संदीप माली, इनके माध्यम से मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। प्रभात मते इस ओवर की अंतिम गेंद लेकर। अंतिम गेंद इस ओवर की। अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद कवर में, अच्छे थ्रो की है उम्मीद। तेज थ्रो आया लेकिन सुरक्षित अपने क्रीज में बल्लेबाज। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 31 रन बिना नुकसान गांव देवी आजिवली। बोला गणपती बाप्पा। महादेव सन्माननीय प्रमोददादा म्हात्रे ज्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य लाभले, त्यांच्या माध्यमातून
आमदार चषक क्रीडा स्पर्धेला 5,001 रुपयाचं देणग्या स्वरूपात सहकार्य केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. या रियान पाटील याचा आपला सन्मान करू. टू व्हीलर बाईक त्यांनी पुरस्कृत केलेली आहे. मी आमचे प्रवीण मात्रे यांना आमंत्रित करतो. या राजेंद्र दादांचे सुपुत्र आहेत. रियान या आपला सन्मान इथे केला जाणार आहे. स्पर्धेला तुमच्यामुळे येत नाही का? असं आहे का? चला या रियान दादा पाटील यांचा सन्मान केला जाईल. आमचे प्रमोद दादा मात्रे, प्रवीण मात्रे. या प्रवीण दादा आपण रियान पाटील पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य आहे आणि जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद राजेंद्र दादा पाटील यांचा सुपुत्र रियान पाटील कोलके, ज्यांनी मालिकावीरसाठी इथे टू व्हीलर बाईक पुरस्कृत केलेले आहे, त्यांचं इथे शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलं जात आहे. छोटी ये गेंद थी, अंपायर का इशारा आता हुआ कि ये गेंद खराब है, अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई यहाँ पर इथे राहुल पाठे आणि रियान पाटील यांच्या माध्यमातून टू व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आलेली आहे. दिलीप दादा मस्कर यांच्या वतीने सुद्धा टू व्हीलर बाईक पुरस्कृत केल्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 32 बने हैं. लोकेश नाइक आएंगे इस बार गेंदबाजी में. पहली एक्स्ट्राज उन्होंने फेंकी है. तौसीफ शेख स्ट्राइकर इनके ऊपर. शरीर से दूर इस गेंद को रेखा था. अंपायर को शक की निगाह से जरूर देगा. गोडिलदेव कसलखंड टीम के लिए दत्ता शेठ गायकर कसलखंड, इनके ओर से भी ढेर सारी शुभकामनाएं आई है. उनका भी तहे दिल से स्वागत है. 32 बने हैं अब तक इस मुकाबले में. अच्छी सोच के साथ बल्लेबाजी है, अच्छी गेंदबाजी. लोकेश नाइक ये गेंद डॉट फेंकी है तौसीफ शेख को. अभी भी 17 गेंदों का खेल बचा है इस पहले सत्र में. गेंदबाज तैयार है. रन बने हैं टोटल 32. रिवर्स खेलने की ये कोशिश, लगातार दूसरी गेंद डॉट खेलेंगे, क्योंकि जिस तरीके से पिछला मुकाबला भी हमने देखा था, जब टारगेट था लगभग 84 रनों का टारगेट था. 2 ओवर में 33 आ चुके थे, लेकिन उसके बाद सागर पाटिल का मेडन आया था और कमबैक किया था प्रणय 11 ओम साईराम चिखले टीम ने. कि ये वही कोशिश है. 2 गेंदें लगातार डॉट पे की है. घोड़िलदेव कसलखंड टीम धीरे धीरे इस मुकाबले में वापसी करती हुई नजर आ रही है. 32 रन स्कोरबोर्ड के ऊपर. अगली गेंद अच्छी गेंद थी, लेकिन इस बार पॉइंट को क्लियर करेंगे. आप प्रेडिक्ट हो रहे हो, बार बार उसी दिशा में गेंदबाजी हो रही है, इसके लिए तैयार थे. अच्छा स्ट्रोक और चौका बटोरा. आमदार साहेब प्रशांत दादा, आमदार साहेब प्रशांत दादा, दादांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा. साई प्रीती या चॅनलला बघा, प्रक्षेपण आहे. 36 बने. चला पनवेल पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील यांचा सुपुत्र बघा क्रिकेट खेळतो कसरखंड. इंजिनियर आहे, शिक्षित पदवीधर आहे. खऱ्या अर्थाने स्वागत आहे तुमचं. 36 बने हैं. इस बार आगे गेंद को फेंका. ये अच्छी गेंद थी. ड्राइव किया इस गेंद को, ऑफ ड्राइव कह सकते हैं. खिलाड़ी मौजूद, डायरेक्टेड से काम बनता था. गलती की कीमत चुकाएगी. यहां से गांव देवी आजुली क्रिकेट टीम. पहला खिलाड़ी मैदान के बाहर लौटता हुआ रन आउट. से 30 रन बने हैं. 1 विकेट खोया. पहला विकेट रन आउट के रूप में आया. मैदान के बाहर चले गए संदीप माली, जिन्होंने 2 गेंदें खेली थी, 5 रनों का योगदान दिया था. लेकिन तौसीफ शेख अभी भी मौजूद है मुकाबले में. 14 गेंदें तौसीफ ने खेली है. 30 रनों का योगदान अपनी टीम के लिए. टोटल बने हैं 37 रन स्कोर बोर्ड के ऊपर. इस ओवर की आने वाली 2 गेंदों का खेल अभी भी बचा हुआ है. 37 रन अभी तक बने हैं. 60-65 हर हाल में चाहती है बापू 11 गांव देवी आजुली क्रिकेट टीम. गेंदबाज तैयार. एक बार फिर से लोकेश नाइक, सामने होंगे बल्लेबाज तौसीफ शेख. 14 में 30 की पारी अब तक आई है. ऑन साइड में प्रोटेक्शन देख सकते हैं तौसीफ के लिए.
अच्छा स्ट्रोक है, खिलाड़ी मौजूद, मात्र बनेंगे दर्शक. दैट इज अ बिग हिट. तौसीफ शेख ऑन फायर. तर चेंडूची पूर्तता करायची आहे. क्रिकेटचा आनंद घेत असताना 1 ते 6 ज्यांनी ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केलेले आहेत ते सन्मान्य अक्षय म्हात्रे, युवा उद्योजक, आणि सन्मान्य विशाल म्हात्रे. तुमचं मनपूर्वक आभार. सायकलचे स्पॉन्सर आहेत आमचे मनाल पाटील. मनाल पाटील आपले स्वागत आहे. आणि सन्मान्य नितीन मोरे, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. चला, विठ्ठल सुंदर बैलाचे मालक, एकच नाद बैलगाडा शर्यत, अक्षय म्हात्रे, स्वागत आहे तुमचं. यानंतर लढत असेल जानुमान साई सिद्धी करवले विपक्ष मर्याय 11 जांभिवली. संगनायक नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. फोर्टी 43 रन बने हैं अब तक. इस ओवर की बात करेंगे, अंतिम गेंद का खेल है बाकी. 3 छक्के 4 छक्के अब तक लगे हैं इस सत्र में. 2 चौके लगाए हैं, 1 चौका लगाया था संदीप माली ने. 43 रनों के ऊपर यह पारी है. तीसरे ओवर की अंतिम गेंद लेकर गेंदबाज होंगे तैयार. लोकेश नाइक थोड़े से महंगे साबित हुए. लोकेश भी अब तक 10 रन खर्च कर चुके, 12 खर्च कर चुके. अंतिम गेंद, रिवर्स खेलने की कोशिश. अंपायर का इशारा आता है, भाई ये गेंद काफी ज्यादा बाहर से गुजरी. अंपायर ने दिखाया कि ये गेंद खराब है. अतिरिक्त रन है. जिस तरीके से पंचाओं में उड़ने के लिए अपने पंख खोलता है, उसी तरीके से अंपायर ने अपनी बाहें खोली और हमें दिखाया कि यह गेंद खराब है. अतिरिक्त रन में बढ़ोतरी. 44 बने 1 विकेट के नुकसान के ऊपर. अंतिम गेंद का खेल है बाकी. लोकेश नाइक, मुकाबला थोड़ा सा स्लो चल रहा है दोस्तों, फास्ट खेलना है आपको. घोडिल देव कसलखंड टीम थोड़ी से दबाव को महसूस करेगी क्योंकि तीसरा ओवर भी उनके लिए महंगा साबित हो रहा है. अब तक इस टूर्नामेंट की बात करेंगे, 145 छक्के लगे हैं. उसी तरीके की ये फिर से कोशिश थी, इस बार नाकाम रहेंगे तौसीफ. 3 ओवर की भी समाप्ति और 3 ओवर के समाप्ति के बाद 44 रन. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. मोरया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी. यानंतर जानमान क्रिकेट संघ सिद्धी करवले साखली फेरीसाठी आपण रेडी राहायचे आहे. नाणेफेक केली जाईल. मर्याई क्रिकेट संघ, जरी मर्याई क्रिकेट संघ जांभिवली संघाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. पाणी मैदानामध्ये मनोहर पाण्याबद्दल असं म्हटलं जातं. चला नितीन, एक होऊन जाऊन देतून. आवश्यकता लागते, भासते, तेव्हा एक कवी काय म्हणतो की नाही होटावर साहे डोला पावसाची गाणी. हंडा रिकामाचं घुमे दे रे आभाला दे पाणी. ओझ रिकाम्या हंड्याचं माय उचलावं कोणी. दे रे आभाला दे पाणी, दे रे आभाला दे पाणी. रडू नको. पाणी घेऊन येते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. क्या बात है महागुरु, जब भी ये महागुरु के साथ हम होते मजा आता है. जाएंगे दोस्तों मैदान में. 3 ओवर की भी समाप्ति. पहले में 17, दूसरे में 14, तीसरे में 13, 44 बने हैं. नया गेंदबाज आएगा करण. ये अच्छी गेंद है, बल्लेबाज यहां पर आउट. सफलता मिल जाएगी. दूसरा खिलाड़ी मैदान के बाहर. बघा, आमच्या डाव्या बाजूला, स्टेजच्या डाव्या बाजूला
शेकोटी कोणीतरी खऱ्या अर्थाने बघा तिथे ती विझवाची आहे. बघा प्रदूषणाला आपण कुठेतरी रोखलं पाहिजे आणि आमच्या ऑर्गनायझर कमिटीची तुम्हाला सूचना आहे, कृपया आपण लगेच चला, तुमचं स्वागत आहे, आभार व्यक्त करू. त्यांनी लगेचच विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला विझवा दी. स्वतः आमच्या मोरिया 11 क्रिकेट संघ तुम्हाला सूचित करतात. चला आपण कुठे आले आहोत? महाबलेश्वर. राजेंद्र दादा पाटील आम्हाला इथे सूचित करतात. चांगला आनंद आहे, वातावरण चांगलं आहे, बघा शेड्यूल चांगला आहे. चला त्यात तो आनंद घेऊया आपण, नेचर नैसर्गिक आनंद घेऊया. मुकाबला भी उतना ही दमदार चलता हुआ. 44 44 रन, 11 गेंदों का खेल बाकी. कितने रन बनेंगे, कितने रनों का टारगेट होगा, कितने रनों की चुनौती पेश होगी घोड़ील देव कसलखंड के सामने, आने वाला वक्त ही बताएगा. गति में मिश्रण फिर से, टप्पा गिरा कहीं और, बल्ला चला कहीं और, गेंद निकली कहीं और, विकेट कीपर के हाथों में थमती हुई. कहते हैं किस्मत से ज्यादा ना किसी को मिला है ना मिलेगा, पर दुनिया गवाह है इस बात की, जिसने अपनी किस्मत खुद लिखी है उसी ने ये दुनिया बदली है. मेहनत के सिवा कोई चारा नहीं होगा दोस्तों आपके इस मुकाबले में. 2 गेंदें लगातार डॉट आई है, मुकाबला थोड़ा सा थमता हुआ आजुली टीम के लिए. यह अच्छा स्ट्रोक है, गेंद काफी देर तक हवा में लहराई, खिलाड़ी क्या पहुंच पाएगा? 1 बाउंस. जब तक खिलाड़ी गेंद तक पहुंच पाता तब तक लौट चुके थे तीसरे के लिए. कमाल की रनिंग बिटवीन द विकेट, अच्छी दौड़ लगा रहे हैं मैदान में. तौसीफ से कभी भी जिंदा है और इस खिलाड़ी का मौजूद रहना बेहद जरूरी है बापू 11 गांव दिव्य आजूली टीम के लिए, क्योंकि यूं ही नहीं होती हाथों की लकीरों के आगे उंगलियां. रब ने भी किस्मत से पहले मेहनत लिखी है और वो मेहनत जारी है गेंदबाजों से, मेहनत जारी है बल्लेबाजों से. 47 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. मनोहर सांगतात मेहनत आणि मेहनत इकडे बघा. सार्थक मात्रे, मोरिया 11चे सर्व आपले प्रतिनिधी. हा निश्चित स्वरूपात अजून लहान आहे सार्थक. अभिनंदन तुमच्या सर्व सहकार्यांचं. फोर्टी 47 बने हैं. 3 गेंदे अभी भी शेष. करण है तैयार. स्ट्राइकर इनके ऊपर तौसीफ से काफी लंबे समय से ऑफ स्ट्राइक थे. अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है, गोइंग गोइंग, दैट्स गॉन. 6 रन्स. और इसी छक्के के मदद से बापू 11 गांव दिव्य आजूली 50 कंप्लीट जाकर पहुंची है 53 रनों के ऊपर. लाजवाब बल्लेबाजी का नजारा है. 4 गेंदें फेंकी है करण ने, 9 खर्चे हैं, 1 सफलता उनके नाम के ऊपर रही. 53 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर. अगली गेंद आएगी ओवर द विकेट से. बाएं हाथ का ये खिलाड़ी, बाएं हाथ के बल्लेबाज के लिए मुकाबला दिलकश है, नजारा जबरदस्त है. पटकी भी गेंद करी, ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी. अंपायर ने हमें दिखाया कि यह गेंद खराब है, अतिरिक्त रन में है बढ़ोतरी, इजाफा होता हुआ. एक्स्ट्रास भी काफी सारे दिए हैं. अब तक यदि बात करेंगे 3 वाइड इस सत्र में फेंकी है. 1 वाइड फेंका था प्रभात ने, लोकेश ने 1 वाइड करा था और यहां पर करण भी 1 वाइड. 4 गेंदें करण ने फेंकी है अब तक. अगली गेंद, एक और अच्छा स्ट्रोक, कमाल की बल्लेबाजी. जितनी तारीफ करे उतनी कम है इस खिलाड़ी की. 1 मैन शो तौसीफ शेख. मच 18 गेंदे 48 की पारी, नाबाद है मैदान में. 2 रन की जरूरत है अर्धशतक के लिए. अंतिम गेंद का खेल यहां पर बाकी है. रन बने हैं टोटल 60 रन. जैसे कहते हैं ना, जो फकीरी मिजाज रखते हैं वो ठोकरों में ताज रखते हैं, जिनको कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं. और आज ये मुकाबले में पूरी तरीके से अपनी हुकूमत, अपनी देशत, अपनी दादागिरी मैदान के अंदर चलाते हुए, मानो बल्ला नहीं बंदूक लेकर उतरे हो मैदान में, मानो बैटिंग नहीं फायरिंग जारी है. मनोहर या फलंदाजाने जर अर्धशतकी केली साकारली
तर रायगड जिल्हा परिषदेचे माजी पक्षप्रतोद तथा पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे सदस्य राजेंद्र दादा पाटील साहेबांच्या वतीने 1111 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. क्या बात है, पर्दे का पीछे का किरदार निभाते हुए राजेंद्र दादा पाटिल मैदान के बाहर से हौसला अफजाई चलती हुई 48 नॉट आउट. करण तैयार है, अंतिम गेंद का खेल बाकी, कुल गेंदे 7 बाकी है इस पारी में, रन बने हैं टोटल 60. करण तैयार, सामने है तौसीफ शेख, 18 में 48 बनाए है. कोशिश करी, गेंद जाएगी सीमा पार, बल्ला उठाना है तौसीफ. तालियां बजती रहनी चाहिए दोस्तों तौसीफ के लिए. कमाल की ये जादूगरी, जादुई पारी और राजेंद्र दादा पाटिल इनके ओर से 1111 रुपए का इनाम है. थँक्स मनोहर पाटील. तौसिफ हा पुन्हा एकदा बॅट उंच हवेमध्ये उंच अभिवादन स्वीकारायचे आहे. मोरिया 11 क्रिकेट संघ मोह आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकातला पहिला असा फलंदाज ठरलेला आहे की ज्याने आजच्या दिवसातला पहिला आणि या स्पर्धेमधला दुसरा फलंदाज ठरलेला आहे. तौसिफ अभिनंदन. आणि तौसिफ साठी बघा पनवेल पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य राजेंद्र दादा पाटील साहेब कोलके यांच्या वतीने 1111 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालेलं आहे. त्याबद्दल राजेंद्र दादा तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. खेळाडूचं मनोबल वाढवण्यामध्ये तुम्ही एक चांगला योगदान दिला. पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक आभार. 64 रन बने हैं. चलो मुकाबला शुरू करना है. कसलकन टीम से हम गुजारिश कर दे, ज्यादा एक साथ आना नहीं है दोस्तों, बहुत समय लगा इस मुकाबले के लिए. 5 ओवर के मुकाबले आपको 20 मिनट में 4 ओवर खत्म करने होते. हम जानते हैं आपके लिए मुकाबला इंपॉर्टेंट, लेकिन इसका मतलब यह नहीं कि हर गेंद पर आप एक साथ आए. समय की भी मांग होती है दोस्तों. 5 बजे के आसपास टूर्नामेंट शुरू हो जाती है, सभी को जल्दी आना पड़ता है. हमारे डीजे वाले, हमारे स्कोरर, लाइव टीम, हमारे पूरे आयोजक लगभग 3 बजे पहुंचते हैं और सुबह के 4-5 बजे घर चले जाते हैं. थोड़ा सा सहयोग करना है दोस्तों. 64 रन बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर. अंतिम ओवर का खेल है बाकी. साई गायकर, साई की पहली गेंद. सामने होंगे बल्लेबाज इनट नंबर 4 विजय चौधरी. हल्के हाथों से धकेला, सही सोच है, चालाक क्रिकेटर. और अच्छी बात है तौसीफ को स्ट्राइकर इनके ऊपर ला रहे, क्योंकि तौसीफ का बल्ला गूंज रहा है मैदान में, जिन्होंने 19 गेंदों में अब तक 52 रनों की धुआंधार पारी खेली है. 5 गेंदों का आना बाकी. जरीमर्याई हॉटेलचे मालक आदरणीय युवराज शेठ म्हात्रे साहेब यांच्या वतीने तौसिफ तुझ्यासाठी अर्धशतकीय खेळीसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमचे प्रशांत म्हात्रे यांच्याकडे जमा केलेलं आहे. अभिनंदन. साई गायकर फिर से एक बार मौजूद. तौसीफ शेख के लिए 5 गेंदों का आना है बाकी. 65 बने हैं अब तक. हाई स्कोरिंग मुकाबले में देखने को मिले हैं. चलो कसलकन टीम, इतना समय नहीं लगता दोस्तों. साई गायकर है तैयार, सामने तौसीफ है. 4 खिलाड़ी ऑन साइड में सीमा रेखा के नजदीक. स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन हम देख सकते हैं. गेंदबाजी के लिए साई गायकर. 5 गेंदों का आना बाकी. अच्छा स्ट्रोक है एक बार फिर से. क्या बात है, जितनी तारीफ करें इस खिलाड़ी की उतनी कम है. धुआंधार बल्लेबाजी. मनोहर काय एकतर्फी बघा, याला म्हटलं जातो की सोबती रे तू तुझाच अन तुला तुझीच साथ, शोधुनी तुझी तू वाट, साल एकला होऊन दे जरा उशीर, सोडतोस काय धीर, रात संपता पहाट होई रे पुन्हा, देवा कालजी रे माझ्या देवा कालजी रे. क्या बात है महागुरु, आज बहुत मूड में नजर आ रहे हैं. 71 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर, लेकिन क्रिकेट इतना अच्छा चल रहा है तो सभी एक्साइटेड है और हमारे महागुरु भी पूरा एंजॉय करते हुए. आपका भी तहे दिल से शुक्रिया. 71 बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर. क्या कमाल की ये बल्लेबाजी है. कितने रन बनेंगे. 4 गेंदों का आना अभी भी है बाकी. गेंदबाज है तैयार, एक बार फिर से साई गायकर. चलो मुकाबला शुरू करना है कसलकन टीम. एक गेंद के बाद 2-3 मिनट आप ले रहे हो बीच में. ये क्रिकेट के लिए अच्छी बात नहीं होती दोस्तों.
पिछले काफी लंबे वक्त से ये सत्र चल रहा है, हर गेंद के बाद मीटिंग नहीं बनती। 71 71 रन, साई है तैयार, सामने बल्लेबाज तौसीफ शेख। राउंड द विकेट से होगी गेंदबाजी, 4 गेंदों का आना है बाकी। इस बार घुमाने की कोशिश थी, खड़े खड़े स्ट्रोक कन्वर्ट करने की कोशिश थी, इस बार पैर नहीं चले, सिर्फ बल्ला चला हवा में, गेंद ने दिया चकमा और यहां पर डॉट गेंद की समाप्ति होती भी। 71 बने हैं 2 विकेट पर, 3 गेंदें अभी भी शेष है। कितने रनों तक पहुंचेगी कसलखंड के सामने, कितने रनों की चुनौती पेश होगी, यह भी देखने वाली बात बनेगी। चर्चा का विषय है तौसीफ शेख, मैदान के अंदर आग उगलते हुए बल्लेबाजी, अकेले ने लड़ाई लड़ी है, 1 मैन शो अब तक देखने को मिला है। इस बार फंसे हैं फांस में, क्या लपकेंगे गेंदबाज, खुद के फॉलो थ्रू में कोशिश करी थी, तब तक 2 रन का इजाफा हो चुका था। आसान नहीं बनता इस तरीके के कैचेस मैदान में, 2 रन मिलेंगे जरूर तौसीफ को, रन मिलेंगे बापू 11 आजूली टीम को। 73 73 के ऊपर यह पारी पहुंची है। 2 गेंदों का खेल अभी भी बाकी है। घोड़िलदेव कसलखंड टीम बल्लेबाजी में हाथ आजमाना चाहेगी, जबरदस्त टीम है, बल्लेबाजी से आक्रमण करना जानती है, क्योंकि गेंदबाजों ने आपके रन लुटा दिए हैं। अब बल्लेबाजों की ही बारी होगी इस मुकाबले को जीतने के लिए। 2 गेंदें अभी भी शेष है, 73 बने हैं 2 विकेट के नुकसान के ऊपर। एक और अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी जरूर मौजूद है, 1 रन तो मिल जाएगा। जैसे तैसे इस गेंद को रोका, तौसीफ को चाहिए स्ट्राइक, स्ट्राइक मिल भी जाएंगे। 75 75 के ऊपर पारी है। व्यक्तिगत स्कोर की बात करेंगे, अब तक रन बनाया है 62 23, 23 गेंदें उन्होंने खेली है और 62 रनों का योगदान है। कमाल की बल्लेबाजी, 5 ओवर यानी कि 30 गेंदों का खेल रहता है, यकीनन अकेले ने 24 गेंदें 4 ओवर अकेले ने खेली। तौसीफ शेख साठी ते 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे। युविका म्हात्रे आणि जयेश भागीवन यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे, त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत। अंतिम गेंद, स्टाइल में करेंगे फिनिश, अंतिम गेंद के ऊपर भी आएगा छक्का। रन बने 81, 81 82 का टारगेट, 68 नॉट आउट। दर्शकों से गुजारिश है, तालियां बजती रहनी चाहिए तौसीफ शेख के लिए। चला तौसीफ साठी बघा 1000 रुपयाचं कॅश प्राइज युविका म्हात्रे आणि जयेश भागीत। जयेश भागीत तुमचाही मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू, आणि मनाल पाटील, अक्षय असतील, प्रवीण मोरे असतील, खऱ्या अर्थाने नितीन मोरे, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू। आणि युवराज म्हात्रे जरी मर्याई हॉटेलचे ओनर्स आहेत आणि त्यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज आमचे प्रशांत म्हात्रे यांच्याकडे जमा करण्यात आलेला आहे। आणि युवराज म्हात्रे यांच्या कटआउट्सला जर फलंदाजाने षटकार तटवला तरी त्या फलंदाजाला त्यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। मनाल पाटील यांचं कटआउट्स आहे बघा, त्या कटआउट्सला जर फलंदाजाने षटकार तटवलं तर मनाल पाटील यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। चला आता मात्र या सामन्याला उशीर झालेला आहे पहिल्या सत्रासाठी। चला नाणेफेक किती केली जाणार आहे, एका बाजूला संघ असेल जानुमान साई सिद्धी क्रिकेट संघ सिद्धी करवले, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जरेमरिया क्रिकेट संघ जांभिवली। या संघनायक साखले फेरीतील आमचे मनोहर पाटील चांगल्या मूड मध्ये आहेत। चला या नाणेफेकीसाठी दोन्ही संघ जरीमरिया क्रिकेट संघ जरीमरिया मरियाई क्रिकेट संघ जांभिवली क्रिकेट संघ आपण पाहतो, प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ जानुमान सिद्धी करवले आणि इथे नाणेफेक केली जाईल। राजेंद्र दादा या आपण चला रियान या, रियान राजेंद्र दादांनी सांगितलेले रियान पाटील येतील। रियान या, रियान पाटील कोलखे राजेंद्र दादांचे सुपुत्र आहेत आणि रियान पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक केली जाईल। सामना 4 षटकांचा हॅज ए मॅच इज ऑफ करेक्ट ओनली 4 ओव्हर्स। सामना 4 षटकांचा असणार आहे। हेड अँड टेल नाण्याची दर्शनीय बाजू कोण मागतो सांगा।
मर्याई क्रिकेट संघ जांभिवली क्रिकेट संघाला या नाणेफेकीसाठी खऱ्या अर्थाने त्याही पुकार दिला. नाणेफेक हेड. चला रियान पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेक संपन्न झाली. संघाने निर्णय डिसाईड करा. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमलेत प्रेक्षक गणेश मैदानी. अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोरया संघानी. मोरया क्रिकेट संघानी या ग्रामस्थ मंडळानी. या स्पर्धेला दिलाय योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी. मोहगावच्या उपसरपंचांनी प्रवीण म्हात्रेंनी. दर्शक झूम रहे, नाच रहे, क्यों ना नाचे वो मॅच देखणे आहे. राजेंद्र दादा पाटील यांच्या वतीने एक वैयक्तिक बक्षीस देण्यात आले. चला सामन्याकडे आपण बोलूया. आजिवली क्रिकेट संघ लगेचच शतरक्षण रचना बापू 11 आई गावदेवी आजिवली शतरक्षण रचना त्वरित करून घ्यावी. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ मैदानामध्ये दाखल झालेला. आता मात्र तुमच्यासाठी 4 षटकं 20 मिनिटापूर्वी तुम्हाला हातावे लागतील, पूर्ण करावे लागणार आहेत. लक्षात ठेवा, अन्यथा दंडित केले जाईल संघाला, कोणताही संघ असो. चला यापूर्वी आवाज मनोहर पाटील यांचा ऐकला. आता आकाश शेलके यांच्याकडे आपण बोलूया. येस, थँक्यू सो मच. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. या वनव्याच्या अडदांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. मैदान आलं नाही, ते रणांगण बनलंय. आणि रणांगणामध्ये आपल्याला बापू 11 आजिवली त्यांच्या अगेन्स्टमध्ये घोडीलदेव कसलखंड हा संघ पाहायला मिळतो. पहिला आपला आपण बेधडक फलंदाजी पाहिली, ज्यामध्ये टोटल 81 धावा बनल्या आणि 82 धावांचं टार्गेट. आता 30 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आपण आव्हानात्मक धावसंख्या बघतोय. बापू 11 आजिवलीच्या अगेन्स्ट घोडीलदेव कसलखंड संघ. आणि घोडीलदेव कसलखंड संघ त्यांचा जर आपण प्रवास पाहिला, बॅटिंग लाईनअप खोल आहे या संघाचा आणि यंदाचा हंगाम त्यांना चांगलंच रासलंय, यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यामुळं सामना जो आहे तो आपल्याला रोमांचक पाहण्याचे चान्सेस आहेत, यात तीळ मात्र शंका नाहीये. त्यासाठी आपण मैदानाच्या आतमध्ये चलतोय. अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाव. 3, 2, 1, लेट्स बिगिन. व्हेरी फर्स्ट बॉल. घोडीलदेव बाबा की जय. यॉर्कर लेनचा बॉल. बापू इलनकडून चेंडू नाही जलता निखारा होता, कारण ज्या पद्धतीनं चेंडू आपण पाहिला ॲक्युरेट, अगदी बॅटच्या टोइंडला आणि जमिनीला अगदी टच होताना आपल्याला पाहायला मिळाला. ही ओळख आहे गोलंदाजी करत असताना विशालची. विशाल ठाकूर जो प्रमुख लीड बॉलर आहे टीमचा आणि संघाचा, मी म्हणेन की सध्या मी म्हणेन संघाची रेलचेल जी आहे ती चालू ठेवण्यासाठी याचा महत्वाचा वाटा राहतो. वेगवान बॉल आहे, टॅप केलं, त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. चॉप करायचा प्रयत्न होता, बट चेंडू जो आहे तो आपण पाहिलं की फ्रंटलाईन थोडा पडला, त्यामुळं टॅपशिवाय पर्याय उरला नाही. डिलाईट कटच्या शोधात होते आणि तो प्रयत्न फसला. विकेट किपरनं काम जे आहे ते आपलं चोखरित्या बजावलं आणि त्यामध्ये आपल्याला डॉट बॉल पाहायला मिळतो. कुणाल नाईक आणि अनिकेत पाटील हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत बॅटिंगसाठी, जे आघाडीचे 2 फलंदाज, सलामीवीर, कर्मवीर आणि धर्मवीर फलंदाज. कर्म काय चांगलं क्रिकेट, धर्म काय गेल्या काही वर्षांपासून आपल्या गावातील खेळाडूंनी जी गावच्या क्रिकेटची अस्मिता जपली आहे आणि जे नाव आपण पाहिलं की अगदी ती मशाल ज्वलंत ठेवलेली आहे, ते जपणं म्हणजे धर्म आहे. चांगले कर्म करावे लागतील, धर्म वाचवावा लागेल, त्यासाठी मेहनत आणि प्रयत्न या गोष्टी भरपूर मॅटर करतात. स्टॅकला फलंदाज यार, हो लीडिंग एज आहे, लेग स्लिपला चकवा देत, लॉंग स्टॉप कडे बॉल, पाठलाग आहे फिल्डरचा आणि बॉल जातोय सीमा पार. 4 रनसाठी चौकार. वेलकम 4. सुपर फलंदाजी. 4 रन या बॉलवरती आपण पाहतो आता मिळत आहेत. विशाल वरती आलेला
हा चौकार 6 धावांवरती गोडीलदेव कसलखंड संघ जाऊन पोहोचलेला आहे. विकेटच्या हॅट्रिकसाठी अजय भागी त्यांच्याकडून आपण पाहतोय की 2100 रुपयाचं पारितोषिक आहे विकेट हॅट्रिकसाठी. चला इथे सन्माननीय मोरिया 11 क्रिकेट संघाचा बाहुबली सॅम दादा मस्कर यांचं आगमन झालेलं आहे. सॅम मनपूर्वक तुमचं स्वागत आहे. चला अजय दादा भागीत आपण इथे उपस्थित असाल तर राजेंद्र दादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर इन्व्हाइट करतो. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 6ला 1 पडलेला आहे, विकेट आली आणि सुरुवातीचा आघाडीचा जो आपण पाहतो की जोड 2 फलंदाजांचा होता तो तोडण्यासाठी हा एक महत्वाचा चेंडू विशाल ठाकूरचा ठरला आणि विकेट मिळाली आहे ती म्हणजेच बापू 11 अजिवलीला. आणि 6 वरती पहिला फलंदाज ज्यामध्ये फलंदाज कुणाल नाईकचा 5 वरती डाव संपतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी भावेश पाटीलला आता 1 डाऊनला संधी मिळालेली आहे. पाटला मोठ्या धावांचा आहे आणि त्यामध्ये अगदी धावा बनवण्यासाठी संघ हितासाठी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बॅटिंग लाईनअप खोल आहे बट विशालची गोलंदाजी देखील आपण पाहतो तेवढीच इम्प्रेसिव्ह आणि इम्पॅक्ट टाकणारी सध्या तरी पाहायला मिळाली. विशालचा पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत तिकडे, 1 रन घेण्यासाठी जरूर उत्सुक होते खेळाडू आणि सिंगलना धावसंख्या जिथे पुढे आपल्याला अपग्रेड होताना पाहायला मिळते. पॉवर प्ले संपलेत आणि पॉवर प्ले मध्ये आलाय 7 धावा, 1 गड्याचा मोबदला. सो 1 सफलता विशाल ठाकूरच्या खात्यामध्ये आणि टीम बापू 11 अजिवलीसाठी. प्रवीण दादा आहेत उद्योजक, आहेत उद्योजक, दादा आहेत उद्योजक. तसेच फेमस आहेत आमचे दादा समाजसेवक. त्यांना पनवेल शहरात असं धरलं वाजतं का? 7 धावा धाव फलकावरती पहिल्या पॉवर प्ले मध्ये ते धावा आपण पाहिला. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाहीयेत आणि पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहतो की इकॉनॉमिकल स्पेल, इकॉनॉमिकल फिगर गोलंदाजी आपल्याला विशाल ठाकूर स्वतः संघनायकाची पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये ॲज अ बॉलर म्हणून आता इथे बॉलिंग ट्रॅक वरती शैलेश सार्डेकर आणि बॅटिंग मार्फत आपण पाहतोय नुकताच आलेले भावेश पाटील ज्यांनी 1 धाव घेतली होती. अनिकेत पाटील देखील 1 धावेवरती नाबाद खेळतोय आणि भावेश आहेत आता स्ट्राईक एंडला. 2 पाटील बंधुराज कसलखंड कडून स्ट्राईकला फलंदाज तयार आहे. काढू तयार, पुढचा बॉल ओ समोर घुटना टेक तमाशा देख. पॉवरफुल आणि पॉवर हाऊस फटका पाहायला मिळालाय ऑन साइडला. 6 रनसाठी षटकार. बम्बई से गई पूना, पूना से गई दिल्ली, दिल्ली से गई पटना, फिर भी न मिला सजना. क्या बात, लाजवाब फटका होता. अगदी पूर्णपणे आपण पाहिलं की बॉडीचा वेट जो आहे तो पायांवरती ट्रान्सफर केला आणि थोडंसं बॅट आपण पाहिलं की बॉलवरती नजर ठेवून बॅटचा स्विंग इतक्या जबरदस्त पद्धतीने पाहायला मिळाला की लांब लचक 6 धावा आपण पाहिलेल्या आहेत. पा जबरदस्त आहे फलंदाजाचा बॅटिंग सेन्स. त्यामध्ये आपण पाहतो की स्वाईप चांगला आहे आणि बॅट स्विंग जबरदस्त पाहायला मिळाला. अनदर वन पुन्हा एकदा पिक केलाय. मिड विकेट मध्ये चान्स आहे, फिल्डर आहेत आणि वेल जज कॅच. महत्वाची विकेट. 13 वरती दुसरा फलंदाज बाद होतोय कसलखंड संघाचा. इंडिया चला अचल पाटील यांना आम्ही ते पाहतो आणि अचल पाटीलचा वाढदिवस आहे आकाश आज. अचलला खऱ्या अर्थाने आम्ही वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देत आहोत. नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा, प्रत्येक सुख समाधानाने अचल पाटील रोस्सा इंटेरियर आपला आनंद सातत्याने सद्गुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुझ्या इच्छा आकांक्षांचा बेलू गगनाला भिडून दे आणि मनात मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोह आणि आम्हा सर्वांच्या एकच इच्छा
अचल पाटील तुला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभून दे. याच वाढदिवसानिमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. महागुरूंचा आवाज आणि त्यांच्या शुभेच्छा अगदी अंगावरती पडला की गुदगुद्यात होतात आणि गुलाब पाण्याचा छिडका होण्यासारखे ती दृश्य राहतात. ते जिथे असतात तिथे मजा येते. पहा इथे फिल्डर आहेत. वन बाउन्स बॉलचं कलेक्शन तो आतापर्यंत नाही, आता बॉल ठेवलेला आहे. फलंदाजांकडून आपण पाहिली रिसेंट विकेट राहिली भावेश पाटीलची, ज्यांच्या बॅटमधून आलेला षटकार इम्पॅक्ट टाकणारा राहील असं वाटलं. बट पुन्हा एकदा आपण पाहिलं तर संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतो. घोडील देव कसलखंड त्यात मात्र शंका नाहीये, कारण पाठलाग करायचा त्या धावा भरपूर आहेत आणि 5 वर्षा गेममध्ये 80+ धावसंख्या चेस करत असताना आपण पाहतो की आडामारीशिवाय पर्याय उरत नाही. लिमिटेड एडिशनचं क्रिकेट आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचे यॉर्कर लेनचे बॉल जे आहेत ते जखमांवरती मीठ चोळण्याचं काम करतायत. सुंदर बॉल होता. असं वाटलं की फुलर लेन्स होईल, बट कधी तो निमुलता होत गेला याचा थांगपत्ता फलंदाजालाही कळला नाही, लागला नाहीये. आणि एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला ओव्हर द विकेट. पुढचा बॉल आप ट्रॅकर आहे, हॅमर करायचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, वॅकेंट एरियामध्ये बॉल आणि बॅकअप साठी आपण पाहतोय 2 खेळाडू उपलब्ध आहेत तिकडे. एका टप्प्यानं बॉलचं कलेक्शन, नॉन स्ट्राईक एंडला बॉलर एंडकडे थ्रो आणि तोपर्यंत आपण पाहिलं तर 2 फलंदाजामध्ये देखील चांगली तालमेल. इथे पतंजली षटकार म्हणून प्रसिद्ध असणारे आमचे समालोचक मित्र गोरक्षनाथ पवार भिंगार यांच्या वतीने आमदार चषक स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. गोरक्षनाथ पवार तुमचं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेला चांगला आहे अपरकट, सुपेरियर स्ट्रोक, 4 रन गॅप मधून चौकार. नाव हाय रे थँक्यू, क्या बात आहे. 20 धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतो. 2 गड्यांचा मोबदला आहे. या चौकारानं इम्पॅक्ट पडलाय आणि राऊंड फिगरला 20 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 10च्या सरासरीने चाललेत. महेंद्र शेठ भोईर यांचं कटआउट्स आहे बघा, आणि त्या कटआउट्सला जर एखाद्या फलंदाजाने षटकार चौकार जरी तटवला, नुसता टच जरी झाला असा तिथे चेंडू, तरी आमचे राहुल पाटे यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. महेंद्र भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. क्या बात आहे. इनामांची खैरात आणि दर्दी समीक्षक वर्ग आणि दर्दी आपण पाहतो चाहते या संघाचे आणि स्पर्धा चरण शिगेला पाहायला मिळते. थोड्याच वेळामध्ये अचल पाटील यांचा वाढदिवस समारंभ देखील आपण सेलिब्रेट करणार आहोत. नया साल आपको रास है, जो आपके पास ना हो आपके पास है, और अगर आपकी शादी हुई ना हो तो फिर रिश्ता लेकर आपको आपकी सास है. अशा शुभेच्छा आपण त्यांना देऊयात. राऊंड फिगरला 20 धावसंख्या. प्रत्येक षटकामध्ये आता 20च्या सरासरीनं बॅटिंग करायची जिंकण्यासाठी. ही आव्हानात्मक धावसंख्या. थोडासा आपण पाहतो रिक्वायरमेंट जो आहे तो हाय झालेला आहे आणि या धावा चेस करण्यासाठी आपण जर पाहिलं तर ते जरूर आता इथून आपल्याला पाहायला मिळतील की थोडेसे का होईना मात्र चाचपडत आहेत. 21 धावसंख्या धावफलकावरती 2 गड्यांचा मोबदला पाहायला मिळाला आहे. घोडीलदेव कसलखंडच्या विरोधामध्ये आपण पाहतो तेजस गोलंदाजी करतोय. हो, यावेळेला चांगला फटका आहे. बॅटच्या मधोमध ऑन साइडला भिडकावून दिलाय. आकाशानं संचार करत बॉल सीमा पार 6 रनसाठी दणदणीत षटकार.
चला स्पीडअप करा, लगेच स्प्लिट व्हा अजिवली संघ, कारण जास्त वेळ नाही आपल्याकडे. अजूनही आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे, 2 सामने बाकी आहेत अजून. आणि वेळ पहा, भरपूर उशीर झालेला आहे. जवळपास 1च्या सुमारास आपण आलेलो आहोत. 1 वाजून 6 मिनिटं झालेली आहेत. त्यामुळे थोडीशी आपण घाई करायची अशी तुम्हाला आमची नम्रतेची विनंती आहे. 34 धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. माझ्याकडे घेऊन चलेन जरूर सामन्यासाठी. आपण पाहतो आता इथून 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 82 पर्यंतचा पाठलाग करायचा आहे. सो आपण पाहतो थोडे आता भरपूर दूर आहेत विजयापासून. आणि आपण पाहू शकतो की 12 बॉलला 48ची आवश्यकता, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 4 षटकार तुम्हाला खेचायचे, 24 धावा तुम्हाला बनवायचे. मॅच अजूनही म्हणेन की संपली नाही आहे. जर या ओव्हरमध्ये 24 आल्या तर अंतिम ओव्हरमध्ये काही घडू शकते. याचं नाव क्रिकेट आहे. क्रिकेटनं वेळोवेळी रंग बदललेत, म्हणूनच क्रिकेटची एक व्याख्या आहे इंग्रजीमध्ये, द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टन्टी इज अ क्रिकेट. म्हणजे जर आणि तर या शब्दांना स्थान नसलेला खेळ म्हणजेच हा क्रिकेटचा खेळ आहे. या खेळामध्ये कधी कुठला आणि कसा मोमेंट येईल किंवा कशा घटना घडतील हे आपण सांगू शकत नाही आहोत. उंच उडवायचा प्रयत्न, फिल्डर पाठलाग करतायत, डाऊन द ग्राउंड पाठमोरे आलेत आणि योग्य कॅच. लास्ट मोमेंटला फंबल झाले, बट त्यानंतर बॉडीचा बॅलन्स केला आणि लॉंग ऑफ मध्ये झेल टिपला असता आपण पाहतो की हा धक्का दिलाय फलंदाज अनिकेत पाटीलचा डाव संपतोय इथे. क्या बात आहे. ते चेअर बॉयज आहेत ना, काका आहेत का, इकडे विनंती या, तुम्ही फ्रंटला या, कारण तुम्ही इथे जास्त शोभून दिसता. तुम्ही इथे समोर या, बक्षीस घेण्यासाठी या. 10ला 48ची आवश्यकता आहे. हो, लीड एज होती मे बी. यस, 9 चेंडूमध्ये 48ची आवश्यकता असेल. मॅच थोडीशी घसरत चाललेली आहे. स्लोवर ओव्हरआर्म ऍक्शन, मध्यम गतीचा बॉल, हलकासा लेग स्विंग, टप्पा पडल्यानंतर बॉलला तिरपं वलन आणि एक फसवा बॉल आपण पाहतोय. नाविन्यपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळते. चला नाचवाले काका या इकडे, शक्तीवाले तुरेवाले इकडे या. 500 रुपयाचं कॅश प्राइज आले तुमच्यासाठी, ते घेण्यासाठी यायचंय. 7 चेंडू आणि 48ची गरज, आणि जर 2 मिनिटांमध्ये आले नाही तर तो जो बक्षीस आहे तो आम्ही इथे कपात करू. चांगला फटका खेळलेत फिल्डर आहे त्यावेळेला, सेफेस्ट खेळले, कारण त्यांना माहिती होतं की अगदी आता इथे विकेट वाचवणं, इव्हन त्या पद्धतीचा खेळ होणं फार महत्वाचं आहे. षटक भरपूर चांगलं होते अभिजित जाधवचं, ज्यामध्ये 1 विकेट आणि ओव्हरऑल मेडन षटक आपण बघितलेलं आहे. क्या बात आहे. अभिजित जाधवसाठी आपण जोरदार टाळ वाजवायच्यात. या स्पर्धेमधील आपण पाहतोय 3रं मेडन षटक आजच्या रात्रीमधलं आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी अजिवली. आतापर्यंत जिंकलेल्या संघामध्ये आपण जर पाहिलं तर पहिलं नाव आपल्याला येईल, ज्यामध्ये आपण पाहिलं की श्री साई जन्मान सिद्धी करवले संघ, आणि तसेच त्यानंतरचा विजेता संघ म्हणजेच तो मर्याई जांभिवली. आणि या मॅचमधून कोणता संघ असेल जो विजेता ठरेल, याआधी देखील आपण पाहिला की एक संघ विजेता ठरलेला आहे. आणि अजूनही 3 संघांचा आपण प्रवास पाहतो की जो विजयश्रीचा आहे, आणि इथून त्यापैकी 2 संघ पुढे जातील जे सुपर 12ची लढाई लढतील, आणि ती अंतिम रात्रीमध्ये लढाई असणार आहे. यासाठी चर्चा चाललेल्या आहेत. 6ला 48ची आवश्यकता. स्टॅकहँडला उजव्या हाताचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. धावांचा पाठला करायचा आहे. 6ला 48 महागडं आव्हान आहे. फटका खेळला हवेत, फिल्डर आहेत, मिस टायमिंग स्ट्रोक, बाउंड्री भरपूर दूर आहे, आणि लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय फलंदाज बाद होतोय. 34ला 4था धक्का बॅटिंग करताना, तो म्हणजेच टीम घोडील देव कसलगंडच्या संघाला. क्या बात आहे. मामांच्या फिटनेस बद्दल चर्चा करणं गरजेचं आहे.
या प्रकारचा मी म्हणेन की कवायत प्रकार असेल तर नक्कीच त्यांचं आयुष्य मी म्हणेन की 2 ते 4 वर्षांनी वाढेल, यात काही मात्र शंका नाहीये. आठव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न, स्ट्राईक देऊ की नको देऊ, देऊ की नको देऊ हे चाललं होतं सध्या मैदानाच्या आतमध्ये. चला आकाश इथे बघा, कलाकार बघा आपले सर्कस सोडून ते आज आपल्या सेवेसाठी आलेले आहेत. निश्चित स्वरूपात यांना म्हटलं जातं मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणंगण करताना ज्या प्रकारे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो आणि तशा प्रकारचा आनंद मात्र या मिकी माऊस या दोन्ही कलाकारांनी सर्व प्रेक्षकांना दिल्याबद्दल तुम्हा दोन्ही कलाकारांचं आम्ही मोरया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने अभिनंदन करतो. कलाकाराच्या आतमध्ये दडलेले जे कलाकार आहेत ते जागर मास्टर कलाकार आहेत. ओ चांगला फटका आहे, 6 रन मिळतील इथे या बॉलवरती. मामांचं काय चाललंय? हो बघा, आसन बनवलंय. जरा मामांचं बालपण कसं असेल तुम्ही आठवा. मामांचं एक लहानपणीचं गीत खऱ्या अर्थाने बघा गाणं आठवतं आपल्याला शालेय जीवनातील, की जाऊया मामाच्या गावाला जाऊया. चला आकाश. झुकू 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 आगीनं गाडी, झुकू 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 आगीन गाडी, फुलांच्या रेषा हवेत काढी, आणि वलकी झाडे पाहूया आणि मामाच्या मामाच्या गावाला गावाला जाऊया. जाऊया. कारण मित्रांनो खऱ्या अर्थाने